भारतीय जनता पार्टीचा एकच वादा। शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांचा प्रभागात भेटीगाठी आणि प्रचाराच्या फेऱ्यांना वेग आल्याचं दिसून येतं। शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले निलेश मुकुंदराव कोते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह घेऊन सर्वसाधारण जागेवर पुन्हा रिंगणात उतरले, तर त्यांच्यासोबत अनुसूचित जाती महिला आरक्षणाच्या जागेवर सुनीता मंगेश त्रिभुवन या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत। राष्ट्रवादीचे निलेश कोते यांचे घड्याळ आणि सुनीता त्रिभुवन यांचं कमळ चिन्ह अशा दुहेरी प्रचाराची गेल्या 2 दिवसात जोरदार सुरुवात झाली असून लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी दिलेला सहभाग आणि प्रतिसाद उत्साहवर्धक ठरतोय। दोनही उमेदवारांची जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळलेली असल्याचा प्रत्यय प्रत्येक भेटीत जाणवतोय। शिर्डी नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे। त्या संदर्भात प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही सर्व उमेदवार म्हणजे आमचे 2 उमेदवार या ठिकाणी प्रचाराला कालच सुरुवात केली। काल लक्ष्मीनगर परिसरामध्ये लक्ष्मी मातेच्या चरणी नारळ वाढवून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज गावठण परिसर जो मंदिर परिसर आहे सद्गुरू साईबाबांचा त्या ठिकाणी आम्ही येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक झालो, हनुमानाच्या चरणी नतमस्तक झालो। त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला। द्वारकामेमध्ये बाबांच्या चावडीमध्ये जाऊन दर्शन घेतलं। त्याचबरोबर ताईमखान बाबांचं जे शक्तिपीठ आहे त्या ठिकाणी देखील आम्ही वंदन केलं। आज खऱ्या अर्थानं आज गावठाणामध्ये पाहिलं तर निश्चितच सर्व मतदारांची भावना ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी दिसते। कारण एक पलीकडचं चित्र पाहिलं विरोधकांचं तर विरोधकच शिल्लक राहिलेले नाही अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे। आणि सुज्ञ मतदार आहे गावठाणामधला जो आमचा मंदिर परिसरातला मतदार आहे तो अतिशय सुज्ञ मतदार आहे। तो निश्चितच महायुतीच्या उमेदवारांच्या म्हणजे कमळ आणि घड्याळ या चिन्हाच्या मागे त्यांचे आशीर्वाद कायम राहतील असं वाटतं। आणि अनेक गोष्टीचा या ठिकाणी प्रश्न देखील असले तरी उत्तर एकच आहे, ते म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार देखील आहोत आणि करत देखील आहोत। कारण तर आज आम्ही गावठण परिसरामध्ये आहे, सर्व आमचे व्यावसायिक बंधू या ठिकाणी आहेत आणि बऱ्यापैकी छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते देखील आमच्या संपर्कामध्ये आहेत। आणि काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या काही मोठ्या समस्या नाही आहेत, परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला एक उमेदवार म्हणून आणि एक शिर्डीचा नागरिक म्हणून देखील करायचं आहे। कारण खऱ्या अर्थानं निवडणूक ही 2-5 दिवसाची असते, परंतु या निवडणुकीनंतर देखील जनतेमध्ये राहून काम केलं पाहिजे या मताचा मी आहे। त्याच्यामुळे एक निश्चित एक चांगल्या प्रकारची भावना मतदारांची आहे आणि मतदार 100% आज महायुतीच्या आणि आमच्या बरोबर आहेत असं चित्र स्पष्टपणे दिसतंय। माझं नाव सुनीता मंगेश त्रिभुवन, आमच्या संघ निलेश दादा कोते हे 1 वार्ड क्रमांकामधून उमेदवार आहे। आमचा लाडक्या बहिणींचा प्रचार चालू आहे। सरकारच महायुतीचं आहे, लाडक्या बहिणीचं सरकार आहे, तर बाबाच आमच्या वार्डमध्ये आहे, बाबांचे आशीर्वादच आम्हाला आहे। खूप छान सांगतात लोक, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशीच आहे। बाबांचे आशीर्वाद बी आमच्या पाठीशीच, कारण बाबाच आमच्या वार्डमध्ये आहे।
ठेवा फक्त